पन्हाड तालुका शिरोळ येथे म्हैसाळ बंदरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धरणाचे सुरू असलेले काम बंद पाडले. वाहून गेलेल्या जमिनीचे पंचनामे होऊन 8 महिने उलटूनही मोबदला मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या बैठकीनंतरही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. धरणाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांनी जेसीबी, पोकलँड, डंपर हटवून काम थांबवले. पाटबंधारे विभागाने पोलिसांच्या मदतीने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी विरोध कायम ठेवला. शिरोळ पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी मध्यस्थी करत सोमवारी तहसीलदारांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, मुस्तफा इनामदार, पोपट राणे, संभा माने, वाजिद अली इनामदार, संभाजी जाधव, इरफान इनामदार, कृष्णा देशमुख, तय्यब इनामदार, रिजिया इनामदार, लक्ष्मण भोसले, सतार पटेल, राहुल माने, पप्पू इनामदार, दादासू खाडे, नबी पटेल यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.